हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत। चला तर काल खूप साऱ्या ताईंनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या, आदिती अनुष्काला भरभरून आशीर्वाद दिले, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार। सगळ्यांना काय वेगवेगळं एवढ्या कमेंट्स होत्या की मी रिप्लाय देऊ शकले नाही कारण कालचा दिवस खूप बिझी गेला, पण सगळ्यांना व्हिडिओद्वारे तुमच्या कमेंट्सला आणि तुमच्या शुभेच्छांचे खूप सारे आभार। थँक्यू सो मच आदिती अनुष्काकडून तुम्हाला। तर इकडे सकाळची वेळ आहे आणि बड्डे गर्ल बघा तयार झालेले आहेत आणि आज डब्याला कारण त्यांना दुपारी स्कूलमधून आणायचं होतं म्हणून एक रसगुल्ला आणि चपाती दिली, डबा वगैरे भरला। सकाळी नवीन छान कपडे घातले जे की त्यांच्या आजीने म्हणजे माझ्या आईनं दिवाळीला घेतलेले, ते अजून वापरलेच नव्हते आणि ते घातले त्यांचे। त्या गेल्यानंतर दुपारी सगळे पाहुणे येणार होते म्हणून मी स्वयंपाक केला। तर बटाट्याची भाजी, पनीर, वरण भात, तळण असं साधं सिंपल केलं कारण आदिती अनुष्काचे आजोबा आणि मामा येणार होता दुपारी आणि दुपारी त्या दोघींना पण माघारी आणलं। मग सगळ्यांचं जेवण दुपारीच झालं बड्डेला काय असं, आणि असा काय मोठा बड्डे नाही, आपली घरातली आमचीच घरातली एवढी माणसं होतात की बाहेर काय मोठ्या म्हणजे जास्त माणसांची गरजच पडत नाही, एवढं घरात गर्दी होती। तर दुपारी आदिती अनुष्काला त्यांचे पप्पा घेऊन आले 3 वाजता घरी कारण अजून बाबा आजोबा त्यांचे मामा आणि आजोबा यायचे होते म्हणून, आणि तोपर्यंत म्हटलं चला थोडंसं डेकोरेशन मी करून घेते। तर सकाळचं हे बघा गडबडीत दाखवता आलं नाही, तर हे कपडे आणि दोघींचे सकाळचं जे हे होतं ते त्यांचा गेटअप तर असा होता साधा सिंपल। आणि इकडे मग हे त्यांच्या पहिल्या बड्डेचं हे पोस्टर आहे, ते मी दरवर्षी लक्षात आलं की म्हणजे बड्डेला लावत असते तर ते छान पोस्टर लावून घेतलं। नंतर थोडेफार फुगे वगैरे ते सुद्धा लावले आणि इतक्या खुश झाल्या अनुष्कानं बघा, तिला इतकं आवडलं, सगळं स्वच्छ पुसून वगैरे सगळं घेतलं आणि थोडा वेळ मग इकडे गप्पा बघा। आता त्यांची भांडणं झालेलीच आहे आणि ती बघा कशी भांडतात नुसती। शांत बस, केकची शाश्वती नाही मला तर गॅरंटी। तर इथे दोघींचं काय झालं, अनुष्काने तिची केस ओढली आणि दोघींची एवढी मोठी भांडणं झाली। नंतर बघा हे फुगे असं सगळं आम्ही लावून घेतलं आणि केकची शाश्वती नाही म्हणजे आज मंगळवार होता आणि सकाळपासून लाईट गेलेली। बेकरीवाल्यांनी सांगितलेलं की जेव्हा लाईट येईल तेव्हाच तुम्ही जो म्हणजे केक बनवायला जो तुम्ही टाकलेला आहे तो तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे। तरी नशीब लाईट दुपारी आली, मग संध्याकाळी पाक 7 वाजता केक तयार झाला कारण फ्रेश केक आम्ही नेहमी आणतो आणि मग त्याच्यामुळे मग ते म्हटले बनवून द्यायचं म्हटलं की लाईट शिवाय काही क्रीम वीप होत नाही, मग वेळ होणार, पण संध्याकाळी मात्र त्यांनी दिला। तर आता इकडे बघा नाही म्हटलं तर 2:30 पावणे 3 वाजलेले आणि आधी तिचा मामा आणि आजोबा आले, त्यांच्या फक्त गप्पा बघा। आता तुम्ही खाऊ आणलाय कसली गाडी गाडी तर विचारा कसली आता मोठे जण कायच नको, कुठल्या दुकानात जातीस नाही काय नको आहे का नाही, काय कपड्याची पिशवी ठेव जात, एवढी कपडे काढली ती बघा ती द्यायसाठी ठिक्क भरून 2 महिन्याला तेवढं निघतंयच आणि कोणाला द्यायची कचऱ्याच्या गाडीला सगळी कपडे वाली आहे ती माणसं आता कुणाला देत बसायचं। कुठं कुठं विकता? तर इकडं आदिती अनुष्काचे बाबा म्हणत होते की चला कपडेच आणूया। तर अनुष्कानं बघा परवाच मी कपाट लावलं, जे काही कपडे काढलेले होते ना ठिक गच्च भरलेलं ते ठीकच बाबांना आणून दाखवलं आजोबांना तिच्या की हे बघा हे आमचे टाकायचे कपडे, आम्हाला कपडे नको। आदिती तर म्हणत होती अजिबात नाही, आमच्या जागा नाही ठेवायला, आम्हाला काहीच नको। मग सरळ त्यांच्या आजोबांनी दोघींना सुद्धा पैसे दिले, हिला पण पैसे दिले तिला पण पैसे दिले, तुम्हाला काय घ्यायचं आहे ते घ्या नाहीतर ते कपडेच घ्या म्हणत होते। पण कपड्यांचं इतकं आम्ही हसलो ना अनुष्कानं ते ठीकच आणून दाखवलं, हे बघा कपडे आम्ही टाकून द्यायला काढलेत, आम्हाला आता कपडे नकोत म्हणून। 10,000 अगं आदिती काउंट तरी करायला येतं का तुला? 1000 रुपीज म्हणायचं, 1000 एवढे काय करायचे पैसे सांग? आईला आणि बाबांना आपण द्यायचं का? आईला का? हुशार चष्मा बघा राजू मामाचा। काय काय करणार आहे त्याचं? इकडे माझ्या पर्स मध्ये ठेवून टाकायचं आता।
तर ती इतकी मस्ती आजोबांबरोबर चाललेली बघा, ते गिफ्टचं ह्याच्यासाठी पैशासाठी. अनुष्का तशीच करते. तर आता बघा सगळं झालं आणि जेवण्यासाठी ताट वाढलं. असा आजचा स्वयंपाक केलेला. रेसिपी काय तुमच्याशी मी शेअर केल्या नाहीत. आणि जसं की म्हटलं अनुष्काचं असंच असतं, अनुष्काला माणूस इतकं लगूत आहे, म्हणजे इतकी माणसाला ती हावरी आहे ना, तर ती एखाद्याला असं हेच करून टाकते, म्हणजे माणूस तिला हे होतं. तर इकडे बघा आता बाबांनी पैसे पण दिले आणि खाऊ आणलेला गिफ्ट, ते पण मिठाई हे, आणि त्याच्यासाठी पण बघा दोघींची भांडणं. किती दिलं तर पोरांचं असंच असतं. तर त्या दोघींना सांगतात की एकीला एक घे, एकीला एक घे. तर इकडं दोघींची बघा कशी मस्ती चालू झाली. त्याच्यानंतर ना बराच वेळ 5:30 वाजले. तर म्हणजे भाऊ आणि वडील माझे गेले, कारण संध्याकाळी आता अशी गडी माणूस आलं तर आता वाढदिवसाला तर काही थांबत नाहीत. आता आई वगैरे आली असती तर तिला जबरदस्ती आम्ही थांबवून घेतलं असतं एक रात्र, पण ते आले, जेवण वगैरे केलं आणि केकचं ते बघितलं ना. केक जर मिळाला असता ना दुपारी, तर ते होते 5 वाजेपर्यंत आम्ही बड्डे करून ठेवला असता, कारण बाहेरचं कोणी येणार नव्हतं आणि आमच्या घरातली सगळी काय पोरं बिरं तयारच होती. पण मग संध्याकाळी आता 7 वाजले आणि इकडं दोघींचा बघा बड्डे गर्ल तयार करून घेते. तर बड्डेची गंमत बघा सगळी नुसती. तर इकडे साधा सिंपल काय, त्याच दिवशी म्हणजे मेकअप असू दे म्हटलं, स्पेशल डे असतो मग. आणि मेकअप मुली म्हणल्यावर मेकअप त्यांनी नाही तर कोणी करायचं, मग फुल असा मेकअप केला. आणि इकडं आता बड्डेला सुरू झाली. तरी बड्डे सुरुवात केली तरी अशी रुसाफुगी असतीच. मी कापणार तरी आम्ही तिथं असं वळण लावलं नाही की हिचं तिला आणायचं केक, तिला आणायचा. एकच केक आणायचा दोघींनी मिळून. तर अनुष्काचं इकडं रुसाफुगी चाललेली आहे. आता ही आदिती अनुष्काची आजी म्हणजे ह्या आता माझ्या सासूबाई आहेत, त्या ओळून घेतात. तर त्या सांगतात चाललेलीच इकडं रुसाफुगी सगळं करायचं आणि शेवटी कुणीतरी एकानं फुगायचं, असं होतंच. चला तेवढं चालायचं. तर आता सगळेजण जमलेले होते, सगळे आमच्याच घरातले, आमच्याच बिल्डिंगमधले, इकडचे तिकडचे पुढचे असे थोडेफार बोलवलेले. आणि मुलं आली की मुलांना तेवढंच बरं वाटतं. तर ते आता ओळून घेत आहेत. सगळ्यांनी औक्षण करायचं. मग उजडल्यापासून सगळ्यांना सांगत्या. त्या मुद्राला फोन केला, आदित्यला फोन केला, भाऊजींना फोन केला, बहिणीनं उचलला नाही, तिला 4 वेळा फोन केला, ती प्रवासात होती. परत कडेगावला सगळ्यांना फोन केला. आता म्हणलं बाया कुणाला आणखीन लावू नकोस. आणि सगळ्यांनी ऑनलाईन तिनं पैसे पाठव, फोन केलेल्याचा फायदा. आहेर घ्या, आहेर काढलाय, निघतोय फोटो. आधी ती तिकडे आजीकडे बघ. हा हो मग हा काढला फोटो, पण काढला. माझ्या इतका दिवस लक्षातच नव्हतं. हिथंच फोटो निघतो, म्हणजे कॅमेरा जर चालू असला तरी हिथं हाय फोटो. तरी ते आता त्यांची काकीसुद्धा त्यांना ओळून घेते, सगळी मुलं वगैरे. आणि ही छोटी छोटी जी दिसतात ना मुलं व्हिडिओमध्ये, ती पण आमच्याच इथं राहतात बघा. कधी तर तुम्हाला दिसतात. मी रेयांशला बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलं. तर ही मुलं आमच्याच घरातली, आमच्याच इथं 5-7 मुलं आहेत, त्याच्यामुळे त्यांची ती खेळतात. त्यांचं बॉन्डिंग मुलांचं त्या छान झालेलं आहे. अशी समजून खेळून हे करतात. आणि इकडे व्हिडिओसुद्धा मीच काढते आणि फोटोसुद्धा मीच काढते, कारण मग माझ्याशिवाय व्यवस्थित कुणाला असं हे होत नाही. तर हा बघा, हा जावेचा मुलगा, तर त्यांनी पण गिफ्ट दिलं किंडर जॉय. सगळ्यात भारी गिफ्ट म्हणजे इकडे ना पैशाची व्हॅल्यू ना काही दुसरं दिलेल्याची व्हॅल्यू, पण हे जे किंडर जॉय मिळालं ना, अगं सगळ्यांचे खुश झाले. नंतर आता समृद्धीचा नंबर, सगळे एक जण बघा अशा पद्धतीने औक्षण करतात. आणि आमच्यात जेवढ्या मुली आहेत ना, त्यांना आमच्यात कसं सारखं बड्डे सारखे सगळे सण, सगळे कार्यक्रम आम्ही साजरे करतो ना, तर पोरींना आमच्या सगळंच माहीत आहे. आता व्यवस्थित बघा ती औक्षण करून घेते समृद्धी, म्हणजे ही आता जावेची मुलगी. तर तिने छान असं ओवळून घेतलं. रेयांश दीदीला दे बघ, तो लेश देणार आहे दे. हात पुढं कर, हात. हा त्याला कळलं की आपण बोललेलं सगळं कळलं. हो काढला, निघते तो ही वाचावे. हा थांबा अनुष्का, तुम्ही दोघी धरा तिला, बसव इकडे बसव तिला. फोटो मग मी नीट येत नाही, तिचं तोंड तुझ्या तोंडावर येते फोटो काढताना. जा समृद्धी, चार त्यांना तूच
उठ आणि त्या दोघींना केकचा थोडा थोडा चार. थोडा थोडा चार. गालाला लावू नको. हा बघ ते चार. हा इकडे बघ. टाक इकडे बघ. दुसरा चार दिला. असू दे काय नाही नको होत. तर आता इथे छोटासा छानसा केक कापून पण लगेच झाला कारण औषध पटपट केलं आणि केक आता तर मी सगळ्यांना इकडे फरसाणा आत्ता आणलेला होता. आणि काय झालं माहिती आहे का, रात्रीचं शिळे समोसा आणि ढोकळा आणायचा आहे मुलांना, तर आज आणणार आहे तो. कारण काल कसं होतं, संध्याकाळी आणायचं म्हटलं की ते राहिलेलं सकाळचं शिळं देतात. कारण आपल्याला किती एक 15-20 म्हटलं तर त्यांच्याकडे ते तयार असतात, मग ते तसंच देतात ढोकळा किंवा समोसा. आणि जर 30-35ची जर ऑर्डर असेल तर ते ताजा करून देतात, नाहीतर इथं बेकरीवाले तसेच देतात. म्हणून आता फक्त सगळ्यांना फरसाणा आणि केक दिला. आणि उद्या मात्र आहेच आहे, आता ते क्रिसमस आहे त्याची सुट्टी सगळ्या मुलांना आहे. मग सगळ्यांचे उद्या पोरांना सांगितलं की सगळ्यांनी या 11:30 वाजता सगळ्यांचे क्लास अभ्यास सगळं होतं, तेव्हा जाऊन बेकरीतनं तुम्हीच समोसा आणि ढोकळा आणा आणि उद्या तुमची क्रिसमसची पण पार्टी करा, मुलं पण घरी आहेत आणि तुम्हाला एन्जॉय पण. आणि आत्ता कसं भरपूर सारा केक पण खाल्लेला, फरसाणा खाल्लेला, मग म्हणून मी त्याच्यासाठी आज काही आणलेलं नाही. आणि मोठ्यांचं काय असं नसतं, सगळ्यांना समोसा आणि ढोकळा आज म्हणजे आता ती आज क्रिसमस आहे ना, तर आज पार्टी करणार त्याची. तोपर्यंत आत्ता सगळ्यांना केक मोठा आणलेला, केक मात्र भरपूर दिला सगळ्यांना. आणि पोरांना खरं सांगू केकचीच जास्त हे असते. आता उद्या म्हटलं तर ढोकळा आणि ते समोसा आणला की ते आवडीनं खातील, एकाच वेळी सगळं म्हटलं की नको. आणि त्या शिळ्यासाठी तर मग नकोच वाटतं, म्हणून मग आणि जेवण काय सगळ्यांचं पोरं केक खाल्लं की कोणी जेवत नाही. मोठ्या माणसांचं पण कसं असतं, जे आवरायचं इकडे तिकडे जे त्याला काम असतात. मग जेवणाचा मी सगळ्यांच्याच जेवणाचा घाट नाही घातलेला. आणि आदिती अनुष्काचा पहिला जो बड्डे होता तो छान केलेला, मस्त. म्हणजे तसेच बड्डे आमच्यातल्याच पण ना बड्डे सगळेच छान केलेले आहेत. म्हणजे एन्जॉय त्यांना आनंद मिळतो ना, ते एक हे आहे. तर सगळ्यांना बघा इकडे केक आणि आता फरसाणा दिलेला आहे. आणि मुलंसुद्धा आता खात बसलेले. तर काही जणांनी फरसाणा घेतलाच नाही. मुलांचं तेच असतं, जसं की म्हटलं मी, त्यांना फक्त ते केकचीच आवड असते. मग बघा सगळ्यांनी केकच नुसता घेतला, कारण केक मोठा आणलेला, भरपूर असा केक सगळ्यांना दिलेला. तर बड्डे झाल्यावर पण सगळीच बसलेली, कारण सगळ्यांचं आवरलेलं होतं. कारण बड्डे आम्ही लई लेट करत नाही, 7-7:15 आम्ही केक कापून वळून सगळं रिकामं झालेलं असतो. आणि वाढदिवस म्हटल्यावर बाकीची पण सगळी आवरून बसलेली असतात. मग त्याच्यामुळे सगळीच बघा इथं निवांत बसलेली असतात. आणि केक दिला, फरसाणा दिला तर मी तिथंच खायला लावते, म्हणजे खावा म्हणतात पोरं, खायला वगैरे बसलेली. तर इकडं गिफ्ट द्यायचं चाललेलं. तर आधी तिच्या आजी आजोबांनी, इकडच्या आजी आजोबांनी त्यांना हे कंपॉस, म्हणजे ते काय मागतील ते देतात, असं काय नाही की त्यांच्याच मर्जीनं. तर गिफ्ट फोडले, पॅकिंगचं चाललेलं. तर इकडे बघा दोघींना 2 कंपॉस दिलेले त्यांच्या आजोबांनी. आजीने काय म्हणजे मिठाईचा बॉक्स, त्या मिठाईच्या बॉक्समध्ये सगळ्या प्रकारच्या कॅडबऱ्या आणि आज डबल किंडर जॉय मिळाले, जे कधी देत नाही ना, त्या गोष्टी आज आनंद म्हणजे मिळाल्या, त्याच्यामुळे खूप खुश होते. आणि आज सगळ्याच बाजूनी, जसं की मी मगाशी म्हटलं ना, आदिती अनुष्कानं सकाळी सगळ्यांना फोन केला, तर तिच्या मावशीनी, काकांनी सगळ्यांनी ऑनलाईन पैसे पाठवलेले. तर आदिती अनुष्का आज बड्डेच्या दिवशी मालामालच झालेल्या. बाबांनी सुद्धा भरपूर पैसे दिले. परत संध्याकाळी बड्डेला सुद्धा पैसे आले, सेलिब्रेशन, कॅडबरी सेलिब्रेशन आले. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश की देण्याचा हेतू नाही, मुलांना त्याचा किती हे आनंद असतो. गिफ्ट म्हणजे असं एकदम त्यांचा त्या विषयच हार्ड असतो पोरांचा ह्या गिफ्ट केकच्या बाबतीत बड्डेला. तर इकडे आता त्यांचं अनबॉक्सिंग चाललेलंच आहे. नाही तिकट दिसताना तिकट दिसते, पण ती काय तर करून आली, बघून आली त्यांना. ती पण नुसती बघून आली काय. हा बाटलीला फुगा दिसतोय ना. तर अशा पद्धतीने वाढदिवस झाला सुद्धा. 8 वाजले नाहीत तोपर्यंत सगळं माझं आवरून काढून सुद्धा झाले. त्यांचे पप्पासुद्धा आज आलेले. तर पप्पांनी गिफ्ट म्हणजे कॅडबऱ्या, एवढ्या मोठ्या आज भयानक अशा कॅडबऱ्या भेटल्या. तर आधी ती दाखवते बघा, बिस्किट पुढे कॅडबऱ्या. आणि छोटी 2 बाळ आहेत, त्यांची आपली मज्जाच चाललेली खेळायची. तर हे बघा, ही सगळी दोघं ते घेत आहेत, आम्ही सगळी आपली साईडला हसत होतो. तर हा मिठाईचा बॉक्स जो दिसतोय तर तो बॉक्स नाही आहे, त्याच्यात आदितीच्या इकडच्या आजोबांनी सगळ्या कॅडबऱ्या सगळं ते घालून पॅक करून दिलेलं. तर इकडे बघा त्यांचं अजून मज्जा मस्ती. खरंच छान बरं का. पोरींचा वाढदिवस असला की हेच होता. आता त्या दिवशी तेजसचा वाढदिवस झाला, बघितलं तुम्ही दिवाळीच्या टाईमला, त्याचा वाढदिवस होता. तर तो तासभर तिकडंच होता. 8 वाजले तर तोच घरी आला नाही, केक आणायला म्हणून गेला. तर ते आमच्या गावातल्या मुलगा, ते 2 जण भाऊ कुठं फिरत गावभर बसले.
तर ते तिकडेच गाय. पण मुलींचं तसं नसतं. तर आता बघा इकडं ते काढकी वरचं काढते कागद काढकी. हा किती सारे गिफ्ट्स मिळाले बघू शकता. एवढे गिफ्ट्स मिळाले आम्हाला. काय किती कॅडबरी आणलेत मोठ्या पप्पाने. मग मोठे पप्पा आमचं लय लाड करते. कसा वाटला आजचा बर्थडे. आमच्या करते ती कोण मोठे बाबा. काय येते कंपोस्ट दाखव की आधी ते. हे बघा माझे कंपोस्ट किती छान आणले मोठ्या पप्पाने. आतून तर बघा तुम्ही. यात मला स्टेशनरी मिळाले आणि खाली खूप पैसे. मी किचन आणले बॅगेला. हा इकडे बघा तुम्ही बघू शकता माझ्याकडे किती सारे गिफ्ट्स आहेत. तरी ते कशावनं तर तेजसच्या पहिल्या बड्डेचा म्हणजे विषय निघला. आणि तेजसचा हे फोटो बघा बारशाचे आणि तेजसच्या बड्डे नाही तेजसच्या बारशाचं काहीतरी विषय निघाला. ते चेनवरून गळ्यातल्या मग ते काढलेले फोटो बघायला. तेजसची पणजी होती ना ती म्हणजे मिस्टरांची आजी तर ती त्यांना बघायची होती. तर या फोटोत होती त्यामुळे त्यांना ते फोटो दाखवले. हा बघा तेजस झालेला तेव्हा 2 महिन्यांचा. ही माझी बहीण आहे म्हणजे माझी सख्खी मोठी बहीण. नंतर कधी तर खरंच शेअर करीन. आता बाकीचे सगळे ओळखतात माझे आई सासूबाई. तर ते काहीतरी निघलं म्हणून बघा ते काढलं. तर ते तुम्हाला 2-4 फोटो सहज दाखवले. हे तेजसच्या पहिल्या बड्डेचे फोटो आहेत बघा. मी तेव्हा कशी होती 13 वर्षापूर्वी आणि आता कशी झाली. आणि इकडे पोरांची बडबड चालली आहे. पप्पांशी आणखीन गप्पा मारायला चाललेले आहेत. कुणी काय दिलं कारण आमच्या घरात ना आम्ही बायकाच मिळून सगळ्या मुलांचे बड्डे करतो. माणसं कशी जिकडच्या तिकडं कामाला असतात त्याच्यामुळे ते येत नाहीत. चला व्हिडिओचा